चरित्र ग्रंथ महान असे ज्ञानाचा झरा. लीळा चरित्र ग्रंथ महान असे ज्ञानाचा झरा. या लीळा चरित्रामुळेच कळतो जीवनाचा अर्थ खरा, जीवनाचा अर्थ खरा. लीळा चरित्र हा एक केवळ ग्रंथ नाही, तर तो जीवन जगण्याची कला शिकवणारा परमेश्वराचा जिवंत उपदेश आहे. या ग्रंथात स्वामींनी मोठमोठ्या तत्वज्ञानापेक्षा छोट्या छोट्या प्रसंगातून जीवनाचे गुण आपल्याला उलगडून सांगितलेले आहे. ही लीळा देखील अगदी तशीच आहे. विषय अगदी छोटा आहे, माणसाने कसे बोलावे. पण या एका विषयावर अनेक नाती टिकतात किंवा तुटतात सुद्धा. अनेक घरे सुखी होतात किंवा दुःखी सुद्धा होतात आणि विषय मात्र एकच आहे, तो म्हणजे माणसाने कसे बोलावे. माणसाने एकमेकाशी कसं वागावं हे लीळा चरित्रामधील छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा या लीळा चरित्राच्या माध्यमातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या माणसाला, या मानवाला, या भक्तिविजनाच्या माध्यमातून आपल्याला ती शिकवण दिलेली आहे. ही शिकवण आपल्याला फार महत्त्वाची आहे. या लीळा चरित्रातून आपल्याला ही शिकवण आपल्याला भेटलेली आहे, मिळालेली आहे. आणि अशीच एक सुंदर लीळा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत. ग्रंथ अनेक आहेत आणि प्रत्येक ग्रंथ एक वेगळे काहीतरी इतिहास असतो, काहीतरी कथा असते. पण या लीळा चरित्रामध्ये एक जीवनाचं रहस्य दडलेलं आहे. आणि आजची ही एक लीळा, एक सुंदर आपण जी श्रवण करणार आहोत, त्यात आपल्या नात्याचं स्नेह आहे. त्या वचनात आपल्या नात्याविषयी आपुलकी आहे. जी लीळा आपण आज श्रवण करणार आहोत, ती लीळा म्हणजे फक्त एका पानावरील कथा नाही, तर तो जीवनाचा ती आरसा आहे. शब्द जपून बोलावे कसे याचाच एक सुंदर तो धडा आहे. गोड वाणीने मने जुळतात, प्रेमाचा सुगंध दरवळतो आणि स्वामींच्या या एका वचनातून एक संपूर्ण जीवन उजळून निघतं. अशी एक सुंदर लीळा आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत. या लीळा चरित्र ग्रंथातील प्रत्येक लीळा फक्त एक घटना नाही, तर ती जीवनाला दिशा देणारी एक दिव्य शिकवण आहे. आणि या लीळा चरित्राच्या माध्यमातून कधी स्वामी या मानवाला, या भक्तिजनाच्या माध्यमातून आपल्याला कधी नम्रता शिकवतात, कधी भक्ती शिकवतात, तर कधी फक्त एका शब्दातून संपूर्ण जीवनाचं एक तत्वज्ञान आपल्याला सांगून जातात. गोड वाणीने माणसे जोडले जातात आणि साधेपणा मन शुद्ध करतो आणि समाधान हे जीवन सुखी करत असतं. आणि याचाच संगम ही आजची लीळा आहे. माणसाने हे जीवन जगताना समाधानी राहायला पाहिजे, समाधान आपल्या मनात वाढलं पाहिजे, असा संस्कार या लीळेतून आपल्याला बघायला. यावरच म्हणजे आपलं बोलणं असं कसावं, आपलं क्षेत्र हे कुठलंही असो, आपण कुठल्याही क्षेत्रात असो, आपण व्यापारी असो, शेतकरी असो, साधू असो, संत असो, कोणीही असो, आपण कसं बोलावं हे आपल्याला कळालंच पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला ही बोलण्याची कला ही आलीच पाहिजे. यावर मला एक छोटीशी गोष्ट आठवते. एका गावात 2 व्यापारी होते. दोघांचाही माल सारखाच होता, दुकानही सारखेच होते. पण एका व्यापाऱ्याच्या दुकानात नेहमी ग्राहकांची गर्दी असावी लागते. नेहमी ग्राहकांची गर्दी तिथे असायची आणि दुसऱ्याकडे मात्र कोणी फिरकत सुद्धा नव्हतं. एकदा त्याने एका ग्राहकाला विचारले, माझ्याकडेही तोच माल आहे, मग लोक माझ्याकडे का बरं येत नाहीत? तो ग्राहक थोडा हसला आणि हसून तिथे म्हणायला लागला, तुमच्या दुकानात माल आहे पण गोड वाणी नाही. त्या व्यापाऱ्याकडे गोड वाणी आहे म्हणून लोक पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे जातात. श्रोतेहो, माणूस एखादी वस्तू विसरतो पण शब्द कधीच विसरत नाही. आणि हाच उपदेश सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या एका सुंदर लीळेतून आपल्याला देत आहेत. या लीळेतून स्वामी सांगत आहेत,
ही एक लीळा म्हणजे आपल्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या नात्यामध्ये एक सुवर्ण संधी देणारी एक ही लीळा आहे. या लीळेच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी, अनेक गोष्टी आपल्याला इथे समजून जातात. या लीळेचा संदर्भ आपल्याला असा एक जाणून येतो की माणसाच्या घराचा आकार मोठा असण्यापेक्षा त्याच्या वाणीचा गोडवा मोठा असावा. कारण घर भिंतीने बांधले जाते, पण नाती शब्दांनी बांधली जातात. आणि ज्याच्या वाणीत प्रेम असतं, ज्याच्या वाणीत प्रेम असतं, त्यांच्या जीवनात परमेश्वराचं वास्तव्य असतं. स्वामींनी शिकवलेली जी भक्ती आहे, केवळ ती देवपूजेत नाही, ती आपल्या वाणीमध्ये, आपल्या वागण्यात आणि इतरांशी प्रेमाने बोलण्यामध्ये आहे. आणि याचमुळे म्हणजे आपली वाणी ही कशी असावी, आपल्या वाणीमुळे, आपल्या शब्दामुळे इतरांना दुःख होऊ नये, इतरांचं अंतःकरण दुःख होऊ नये, इतरांना वाईट वाटू नये, तर त्याला आपल्या वाणीमुळे आनंद व्हावा, सुख व्हावं, असं इथे स्वामी भट्टोबासाला समजून सांगताना आपल्याला दिसून येतात या लीळेमधून. म्हणून भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अनुद्वेग करम वाक्य सत्यम प्रिय हितम चयत स्वाध्याय भेसरम चैव वाग्मयम तप उच्यते. म्हणजे इथे स्वामी सांगतात, जे वचन दुसऱ्याला दुःख देत नाही, जे सत्य आहे, प्रिय आहे, हितकारक आहे, तीच खरी वाणी आहे. शब्दांना किंमत नसते, पण त्याचा परिणाम मात्र अमूल्य असतो. एक शब्द मन जिंकून घेतो आणि एक शब्द आयुष्यभर आपल्याला आपल्या शब्दाला आवर घालता आली पाहिजे. आपल्या वाणीतून इतर कोणाचंही मन दुखू नये याची काळजी मात्र आपल्यालाच घ्यावी लागते. ही लीळा आहे लोणी येथील. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्तिजनासहित या लोणी पारनेर इथे आलेले आहेत. सगळे भक्तिजन इथे थांबलेले आहेत आणि तिथे आता आल्याच्या नंतर आता हे सगळ्या भक्तिजनांना भिक्षा मागायची होती, तो विधी करायचा होता, तिथे थांबायचं होतं, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करायची होती. मग काय झालं, तिथे बसले असताना त्या गावीचा पुजारी तिथे आलेले होता. तिथे आले, त्याचं काम आवरून ते तिथून निघून जात असतात. तितक्यात स्वामी भट्टोबासांना म्हणतात, त्यांना थांबवा आणि त्यांना आग्रह करा की हे गाव छोटे आहे, या गावात घरे कमी आहेत, तर आपण आम्हाला भिक्षा देण्याचा आग्रह करावा, म्हणजे गावात लोकांना सांगावं. तेवढ्यात भट्टोबा समोर येतात आणि त्या पुजाऱ्यांना कसा म्हणून आवाज देतात, आगा आगा गुरुवा उभा राहे, असं इथं भट्टोबास म्हणतात. आणि त्यांनी भट्टोबासाने तसं म्हटल्याबरोबर तो पुजारी सुद्धा म्हणतो, काय रे महात्म्या. आता या दोघांचा हा संवाद स्वामींनी ऐकलेला आहे. आता स्वामी इथे भट्टोबासाला म्हणतात, आणि आपण जरी सामान्य माणसाला हे बोलणे साध्य वाटते, त्यात आपल्याला कधीच काही चूक वाटत नाही, वाटते आगा आगा गुरुवात उभा राहे, यात काहीच वाईट वाटत नाही. पण स्वामींनी त्या शब्दामधील संस्कार तिथे ओळखलेले होते. स्वामी तिथे येऊन थांबले आणि प्रेमाने म्हणाले. स्वामी इथे भट्टोबासावर रागवले नाही किंवा त्यांचा अपमानही केला नाही, कारण देवाने त्यांना एक दिशा दाखवली, एक मार्ग दाखवला की आपण बोलावं कसं. आणि इथे स्वामी प्रेमाने इथे भट्टोबासांना समजून सांगताना म्हणतात, हे एक बोलणे सवियाची नव्हती, म्हणजे हे सज्जनाला शोभणारे बोलणे नाही. आणि पुढे स्वामींनी एक अमूल्य वचन दिलेलं आहे, एक अमृत वचन दिलेलं आहे. त्या अमृत वचनातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, महात्मेनी प्रिय भक्तिया व्हावे की, म्हणजे महात्मेने नेहमी गोड, प्रेमळ आणि आदरयुक्त वाणीने बोलायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्या बोलण्याने, आपल्या वाणीने पुढचा व्यक्ती दुःखी न होता, पुढच्या व्यक्तीचं मन पुढच्या व्यक्तीच्या मनाला दुःख न होता
त्याच्या मनाला आनंद झाला पाहिजे आणि त्यानेही आपल्याला त्याच स्वरामध्ये बोललं पाहिजे, त्याच वाणीमध्ये आपल्याशी संवाद साधला पाहिजे. म्हणून तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत सुद्धा म्हणतात ना की अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम चहि. म्हणजे जे वचन दुसऱ्याला दुःख देत नाही, जे सत्य आणि प्रिय असते तीच खरी वाणी असते, असं भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात. आणि ते त्याच भगवद्गीतेचा तोच श्लोक मराठीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भट्टोबासांना निमित्त करून आपल्या सर्वांना ते सांगत आहेत. तिथे स्वामी त्या पुजाऱ्याला म्हणतात, राणे हो तुमचे पुत्र पत्ते निकेने असतील. म्हणजे जे तुमचे घरचे जे लेकरं आहेत, पत्नी आहे, हे सगळे लेकरं बाळा ते बरे आहेत का. आता स्वामी इथे अतिशय आपुलकीने त्यांच्याशी संवाद साधत आहेत. आणि तिथे त्या गुरुवांनी, त्या पुजाऱ्यांनी सुद्धा स्वामींना योग्य प्रकारे त्यांच्याशी संवाद साधला आणि होजी म्हटलेले आहेत. तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात, तुमच्या गावी ब्राह्मणाची घरे थोडी तरी तुम्हा अग्रणी व्हावी. म्हणजे आता या गावामध्ये घरं थोडी आहेत, आमची मंडळी जास्त आहे, मग आम्हाला भिक्षा मागायची आहे. पण मग तुम्ही थोडंसं गावातल्या लोकांना सांगा की आम्हाला भिक्षा पाहिजे द्यायला, असं स्वामी त्या पुजाऱ्याला म्हणतात. आणि तो होकाजी म्हणून मान्य करून तिथून निघून जातात. आता थोड्या वेळाने भक्तीजन भिक्षेसाठी आता गावात जातात. भट्टोबास बाईसा भिक्षेसाठी गेलेले असतात, गावामध्ये भिक्षा करतात आणि जेवढी भिक्षा होईल तेवढी भिक्षा घेऊन परत आपल्या त्या ठिकाणावर इथे येत असतात. आल्याच्या नंतर भट्टोबासांनी जे चणे त्या भिक्षेमध्ये भेटलेले आहेत ते बाईसांच्या हाती दिलेले आहेत. आणि आता स्वामींच्या जवळ आल्याच्या नंतर स्वामी बाईसांना म्हणतात, बाई आता या घुगऱ्या आता तुम्ही करा, आता या घुगऱ्या तुम्ही रांधा म्हणतात. आणि बाईसाही त्या घुगऱ्या तयार करण्यासाठी तयारी करतात, घुगऱ्या तयार करतात. आणि भक्तिजनांनी भिक्षांना मागून आणलेलं असतं. आता भोजनाची वेळ झालेली आहे, सर्वजण भोजनाला बसलेले आहेत. भोजन करण्यासाठी स्वामींना आरोग्य होत आहे. स्वामींच्या समोर भिक्षांना केलेल्या त्या घुगऱ्या ते सगळं स्वामींच्या समोर ठेवलेलं आहे. आणि तिथे सगळे भक्तिजन सुद्धा बसलेले आहेत. आणि अशी एक आरोग्य होती त्या परब्रह्म परमेश्वराच्या ठिकाणी. भक्तांनी ते चणे घेऊन आलेले आहेत, त्याच्या साध्या घुगऱ्या, ना कुठला थाट, ना कुठला माठ, ना कुठला गोड पदार्थ, नाहीच कुठलं चांगले पदार्थ, फक्त घुगऱ्या आणि भिक्षांना. अशी साधी घुगरी होती तिथे. आज आपण सुख म्हणजे मोठे पदार्थ, मोठा खर्च, मोठं वैभव समजतो, पण स्वामींनी या लीळेतून आपल्याला दाखवलेलं आहे साधेपणातच आनंद असतो. स्वामी समोर भिक्षांना आणि घुगरी ठेवण्यात आलेली आहे. तेव्हा स्वामी म्हणालेले आहेत, आता भक्तिजन ही भोजन करण्यासाठी तयार झालेले आहेत. तेव्हा स्वामी तिथे भक्तिजनाला म्हणतात, भिक्षांना खाल तरी घुगऱ्या ठेवा आणि घुगऱ्या खाल तरी भिक्षांना ठेवा. आता हे वचन ऐकायला साधे आहे, पण यामागे समाधानाचं शास्त्र आहे. आज माणसाकडे सर्व काही आहे पण समाधान नाही. आणि स्वामी या लीळेतून शिकवतात की माणसांनी समाधानी राहायला पाहिजे, लोभ कमी करा आणि समाधान वाढवायला पाहिजे. म्हणून संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे जे मिळाले आहे त्यात आनंद मानणे हेच खरे सुख आहे. आज आपण या सोशल मीडियावर घरामध्ये नात्यामध्ये वाद वाढण्याचे मुख्य कारण काय? कटुवाणी. स्वामींच्या एका वाक्यात पूर्ण उपाय आहे. महात्म्याने प्रिय वक्तिया व्हावे की. बोलण्यापूर्वी विचार करा, शब्द गोड ठेवा, राग आला तरी वाणी सांभाळा. कारण वाणी गोड असेल तर नाती टिकतात आणि समाधान असेल तर जीवन टिकते आणि भक्ती असेल तर साधी घुगरी ही इथे प्रसाद बनते. ज्या प्रकारे इथे साध्याच घुगऱ्या, पण स्वामींनी तिथे साध्या घुगऱ्याची आराधना केली आणि ते प्रसाद झाले, त्यात आनंद मिक्स झाला. भक्तीचा आनंद, भावाचा आनंद. परमेश्वर हा भावाचा भुकेला असतो.
आणि या एका लीळेतून स्वामींनी आपल्याला 3 अशा महान शिकवणी दिलेल्या आहेत. प्रियवाणी ठेवा, साधेपणात राहा, समाधानाने जगा. आणि म्हणूनच लीळाचरित्र हा केवळ एक ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याची एक दिव्य कला आहे. आणि या लीळेमध्ये आता भट्टोबासाला ही आपली चूक कळालेली आहे की आपण त्या गुरुवाशी उद्धटवाने बोललेलो आहोत. आणि इथे त्या व्यापाराच्या या गोष्टीतून सुद्धा आपल्याला बोध घेता येतो की गोडवाणी हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. गोडवाणी हीच सर्वात मोठा आपला खजिना आहे. मोजकच बोला पण चांगलं बोला. मोजकच बोला पण चांगलं बोला. काही लोकांची घरं नुसती बोलण्यामुळे उद्ध्वस्त झाली. ज्याला खाताने जीभ सांभाळता आली, ज्याला खाताना जीभ सांभाळता आली ना, त्याचं आरोग्य चांगलं झालं. आणि ज्याला बोलताना जीभ सांभाळता आली, त्याच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे. एक सुंदर अशी शिकवण दिलेली आहे. भक्ती फक्त हात जोडण्यात नाही तर शब्द जोडण्यात आहे. भक्ती फक्त देवापुढे नमण्यात नाही तर माणसाशी नम्रपणे बोलण्यात आहे. आणि गोड वाणी असेल तर घर हे स्वर्ग बनते, आणि कटुवाणी असेल तर घर रणांगण बनते. म्हणून स्वामींच्या एका वचनात एवढे सामर्थ्य आहे की ते माणसाचे संपूर्ण आणि आता आपल्या जाता जाता मी एवढंच म्हणेल, आपण वाणी गोड ठेवूया, नाते जपूया. कारण जिभेवरून निघालेला शब्द परत येत नाही, पण एखाद्याच्या हृदयात तो कायमचा राहतो. आणि म्हणूनच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे ते अमृत वचन आजही आपल्याला मार्ग दाखवते. आणि ते वचन आपल्या हृदयात ठेवून आपण आपल्या आयुष्याचं सोनं करूया. आणि गोडवाणी हीच खरी साधना, नम्रता, आणि हीच खरी भक्ती आणि समाधान हाच खरा प्रसाद आहे. भिक्षेमध्ये आलेले ते चणे फक्त ते साधे होते, पण त्या मागचं प्रेम हे मात्र अमाप होतं. त्यात मिसळलेली भक्ती मात्र अमूल्य होती. आणि परमेश्वर पदार्थाकडे पाहत नाही, तो भावनेच्या वचनाकडे पाहत असतो. जिथे प्रेम असतं तिथे साधी गुगरी ही प्रसाद बनते. आज माणसाकडे साधने वाढली पण समाधान कमी झालं. आणि समाधान हे श्रीमंतीत नसते, ते मनाच्या वृत्तीत असते. ज्याला थोडक्यात आनंद मिळतो तोच खरा श्रीमंत असतो. बोलण्यापूर्वी शब्द निवडा, कारण शब्द तुमचा स्वभाव सांगतात, संस्कार दाखवतात आणि तुमचे भविष्य घडवतात. स्वामींनी शिकवलेली भक्ती केवळ देवपूजेत नाही, ती आपल्या वाणीमध्ये, आपल्या वागण्यात आणि इतरांशी प्रेमाने बोलण्यात आहे. ज्याच्या वाणीमध्ये प्रेम असतं त्याच्या जीवनात परमेश्वराचं वास्तव्य असतं. म्हणजे आपण एवढं जरी केलं, आपण आपल्या बोलण्याने कोणाचं मन दुखू नये, कोणाचं अंतःकरण दुखू नये, एवढी जरी काळजी केली तरी स्वामींच्या एका आचाराचं, एका वचनाच्या आचाराचं आपल्याला पुण्य लागतं. आणि तो एक वचन, एक आचरण आपल्याकडून नकळतपणे घडवून जातं. शेवटी मी जाता जाता एवढंच म्हणेन, गोडवाणी हीच खरी साधना, गोडवाणी हीच खरी साधना आहे. नम्रता हीच खरी भक्ती आहे. आणि समाधान हाच खरा प्रसाद आहे. ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.